आणि आता एक धक्कादायक बातमी मध्य प्रदेशमधून. देवासमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमधून एका धक्कादायक खुनाचा प्रकार उघड झालाय. प्रियकरानं प्रेयसीचा खून करून फ्रीजमध्ये ठेवला आणि तब्बल 9 महिन्यांनंतर हा मृतदेह पोलिसांना मिळाला. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया. स्थळ वृंदावन धाम कॉलनी, देवास, मध्य प्रदेश. कॉलनीतल्या एका घरात दुर्गंधी पसरली होती. घरात राहणारा भाडेकरू बलवीर राजपूत यानं पोलिसांना बोलावलं. घरात नेमकं काय घडलंय हे बघायला शेजारी घराजवळ जमले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घरातल्या एका खोलीत सामान पसरलेलं होतं. सामानाच्या अडगळीतच पोलिसांना एक फ्रीज कापडानं बांधून ठेवलेला दिसतो. पोलीस फ्रीजवरचा कपडा बाजूला करून दरवाजा उघडतात आणि पुढचं दृश्य पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते. फ्रीजमध्ये एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळतो. शेजारी चौकशी केल्यानंतर ही महिला एका पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं कळतं. मृत महिलेचं नाव होतं प्रतिभा प्रजापती आणि तिच्या प्रियकराचं नाव संजय पाटीदार. प्राथमिक पूछताछ पुलिस के द्वारा की गई, उसमें संजय पाटीदार ने अपना ये अपराध करना कबूल किया है और जो इनिशियल तथ्य संजय पाटीदार के द्वारा पुलिस को बताए गए हैं उसमें प्रतिभा और पिंकी प्रजापति के साथ संजय पाटीदार विगत 5 वर्षों से लिव इन रिलेशनशिप में रह रहा था. संजय पाटीदार उज्जैन का निवासी है. करीब 3 वर्षों तक मृतिका को इसने उज्जैन में रखा था. उसके बाद इसने देवास में एक मकान किराए पर लेकर उसको यहाँ पर. संजय आणि प्रतिभा दोघंही 2023 पासून या घरात राहत होते. मात्र 2024च्या मार्च महिन्यापासून अचानक प्रतिभा शेजाऱ्यांना दिसेनाशी झाली. शेजारी प्रियकराकडे प्रतिभाची चौकशी करतात तेव्हा ती माहेरी गेल्याचं तो सांगतो आणि काही दिवसांनी तोही दिसेनासा होतो. तो बलवीर राजपूत से पहले उक्त मकान में संजय पाटीदार नामक व्यक्ति जो कि उज्जैन के निवासी हैं, इंगोरिया थाना क्षेत्र में ये रहते हैं, इनके द्वारा वो मकान किराए से लिया गया था और इनके साथ प्रतिभा उर्फ पिंकी प्रजापति नाम की एक महिला वहां पर निवासरत थी. पड़ोसियों के अनुसार उस महिला को करीब मार्च 2024 के बाद से किसी ने भी देखा नहीं था. संजय पाटीदार के द्वारा ये बताया गया था कि उक्त महिला अपने मायके गई है. उक्त इनिशियल तथ्य जैसे ही पुलिस के संज्ञान में आए. संजय पाटीदार आणि प्रतिभा प्रजापती दोघे 5 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 5 वर्षांपैकी 3 वर्ष उज्जैनमध्ये आणि 2 वर्ष देवासमध्ये त्यांनी वास्तव्य केलं. जानेवारी 2024 मध्ये प्रतिभानं संजयवर लग्नासाठी दबाव आणायला सुरुवात केली. संजय प्रतिभाच्या दबावाला कंटाळला होता. तिच्यापासून सुटका करून घ्यायची होती. यासाठी संजयने त्याचा मित्र विनोद दवेची मदत मागितली. मार्च 2024 मध्ये संजय आणि विनोद दवेने प्रतिभाच्या खुनाचा कट रचला. दोघांनी गळा आवळून प्रतिभाचा खून केला आणि मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. फ्रीज कापडानं झाकून ठेवला आणि घराला कुलूप लावून ते पसार झाले. प्राथमिक जो पूछताछ हुई है उसके अनुसार जो आरोपी है उसने ये बताया है कि 2024 की शुरुआत में मृतिका के द्वारा शादी को लेकर दबाव लगातार बनाया जा रहा था. इसी वजह से संजय पाटीदार ने अपने एक सहयोगी जिसका नाम विनोद दवे है और ये व्यक्ति भी इंगोरिया थाना क्षेत्र उज्जैन का रहने वाला है, तो विनोद दवे और संजय दोनों ने एक साथ मिलकर मृतिका की गला घोटकर हत्या की और उसके बाद अपने इस अपराध को छुपाने के लिए जिस मकान को किराए से संजय पाटीदार ने लिया था उस मकान में जो रेफ्रिजरेटर था उसमें बॉडी को रखा, रेफ्रिजरेटर को कपड़े से बांधा और उसको प्रॉपर कवर किया और सारे सामान उस रूम में फिट किए. संजय पाटीदारने घर सोडल्यानंतर घरमालकानं दुसऱ्या भाडेकरूला घर दिलं. बलबीर राजपूत 2024 पासून याच घरात राहत होता. मात्र घरातील 2 खोल्यांना कुलूप होता. संजय पाटीदारनं या खोल्यांमध्ये सामान ठेवल्याचं घर मालकानं सांगितलं. 9 महिन्यानंतर बलबीरनं साफसफाई करण्यासाठी या 2 खोल्यांचं कुलूप तोडलं. घराची साफसफाई करताना त्याला दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. देवास पोलिसांनी उज्जैनमधून आरोपी संजय पाटीदारला अटक केली. संजयचा मित्र विनोद दवे अन्य एका गुन्ह्याप्रकरणी राजस्थानच्या कारागृहात आहे. मृत महिलेबाबत फारशी माहिती पोलिसांना मिळालेली नाही. तिच्या कुटुंबियांचा शोध घेतला जातोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.